बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी लॉकडाऊन भाग 16. शोधा म्हणजे सापडेल, पेरा म्हणजे उगवेल. या न्यायाने या संकट काळातही गावाजवळच्याच एका शाळेत असलेल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या निवृत्त सैनिकाने आपल्या क्वारंटाईन कालावधीत संपूर्ण शाळा रंगवून काढली. शालेय परिसर झाडून स्वच्छ केला. शाळेच्या छताला जडलेली कोळिष्टके काढून टाकली. तसेच शाळेसमोरील बगीचाची चांगली निगराणी केली. त्यामुळे त्या सैनिकाच्याकडून सामाजिक आरोग्य आणि क्वारंटाईन काळातील आपलं मनाचं आरोग्य जपण्याचं काम एकाच वेळी पार पडलं गेलं. ही बातमी ऐकून परसूला त्या जवानाचा अभिमान वाटला. मळ्यात क्वारंटाईन असल्याने तिथला एकांत त्याला खायला उठायचा. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपण्याला 4-5 दिवस बाकी होते. तो नेहमीची शेतीची कामं करीत होता. पण जवानाची बातमी वाचून त्यालाही नवीन काहीतरी करण्याची हुक्की आली. रखमा, आपण शेडच्या समोर मस्तपैकी चौकोनी अंगण तयार करूया. परसून सुचविताच तिने तात्काळ होकार दिला. आणि मग रोज ऊन खाली झाली की जोडगोळी मोठमोठी दगडं शेडच्या पुढे एका ओळीत लावून त्यावर बारीक मुरमाड माती टाकून अंगण तयार करण्याच्या कामात घडून गेली. समोर आयताकृती अंगण आकारला येऊ लागलं. विहिरीतून पाणी आणून परसू त्यावर शिंपडायचा आणि रखमा ते बडावण्यानं बडवायची. 2-3 दिवसातच छान सपाट असं अंगण तयार झालं. मग गाईच्या शेणानं रखमानं त्यावर काला टाकला. दोघांनी शेडमध्ये जळमटं काढून टाकली. शेडच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ केला. अनावश्यक पालापाचोळा काट्याकुट्या पेटवून दिल्या. साध्याच गोठावजा शेडला फार्म हाऊसच्या रुपड्यात पार बदलून टाकलं. क्वारंटाईनमधनं मोकळं झालं की रानं तेवढी फन मारून तयार करायची. सगळा चकाळा चोथा वेचून स्वच्छ करायचा. बांध बंदिस्तीची कामं संपवायची आणि मगच गावातल्या घरात जायचं, असा निर्धार त्यांनी केला. तोपर्यंत अचानक अंधारून आलं. सोसाट्याचा वारा सुटला. झाडांच्या फांद्या लवून जमिनीला स्पर्श करायला लागल्या. बघता बघता पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्याकडेला असणाऱ्या डिप्पीमध्ये मोठा जाळ झाला. लाईट गेली. सततधार पाऊस कोसळू लागला. तासाभरात सगळीकडे पाणीच पाणी. रखमानं आणि परसूनं मोठ्या कष्टानं तयार केलेलं अंगण एका बाजूनं खचून त्यातून पाणी बाहेर पडलं. सडा मारलेले शेण कुठल्या कुठं वाहून गेलं. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख एका पाठोपाठ येत असतात. त्यामुळे या दोन्ही वेळी आपण तटस्थ असलं पाहिजे. हे अनुभवाचं शहाणपण परसूला अवगत असल्यामुळं त्याला फारसं वाईट वाटलं नाही. पण मोठ्या मेहनतीनं केलेलं आणि आत्ता वेडेवाकडं झालेलं अंगण बघून रखमा मात्र खूपच दुःखी झाली. असू दे, वाईट वाटून घेऊ नकोस. परसूनं तिची समजूत काढली. हे बघ, पाऊस पडला ते बरंच झालं. आता मिरूग जवळ आला आहे. तोपर्यंत आपल्याला रानं तयार करायला हा पाऊस उपयोगी पडणार आहे. आता मस्त कुरणपाटा मारायचा आणि आकीवर एकीवर सऱ्या सोडायच्या. पाऊस पडला ते बरं झालं. रानं तयार झाली की पुन्हा दगड लावून घेऊ. अंगण आपसूक तयार होईल. पण आता सारवायच्या भानगडीत पडायचं नाही, नाहीतर पुन्हा पावसानं काला होईल, असं सांगून त्यानं तिची नाराजी दूर केली. रात्रीच्या अंधारात कंदिलाच्या उजेडात रखमानं दोघांसाठी 3-4 भाकरी व दोडक्याचं कालवण केलं. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून त्याला लज्जत आणली. पावसानं हवेत गारवा आलेला. पाऊस थांबला होता, पण वारं थांबायचं नाव घेत नव्हतं. परसूनं आपलं शेडचं दार लावलं, आडना टाकला. दोघेजण पोटभर जेवले आणि झोपी गेले. वळवाच्या पावसानं रानं भुई सपाट झालं होतं. एकदा नव्हं तर 2-3दा यावर्षी वळीव ढासळलेला होता. रानं गरगरीत झालेली. सकल भागात पाणी साचलेलं. तसल्या चिखलात त्यानं 40 भर मोदळा खिसला. ऊन तावायच्या आत काम उरकलं, कारण त्याला माहीत होतं
भिजलेली जमीन आणि तावणारं ऊन माणसाला स्वच्छ बसू देत नाही. जमिनीची धग सोसत नाही. त्यामुळे सकाळच्या प्रहरीच हे काम त्यानं पार पाडलं. आता 2-3 दिवस तर काय घात येत नाही बघ, तो रखमाला म्हणाला. बघूया वाट. घात आली की बसऱ्याला बोलावून घेऊ आणि सऱ्या तेवढ्या सोडून घेऊ, म्हणजे पुन्हा निवांतपणे गावाकडे जाता येईल. होय, तसंच करूया. रखमानंही त्याला होकार दिला. बघता बघता दिवस सरत होते. काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण थांबायचं नाही, धावत राहायचं. देव शक्ती देतो आणि मार्ग सापडतो. काम करीत राहायचं. यथावकाश कोरोना संपेल, नाही संपलाच तर मग आपण आपलं जगण्या मरण्याचं रहाटगाडगं का थांबवायचं. सरकारनं पण आता शिथिलता आणली आहे. आईबाबांना तेवढं गावाकडं सोडायला ताईला फोन करूया. एकदा ती दोघं आली की मग काळजी मिटली. तिकडं ताईलाही काळजी घ्यायला सांगू. आपलं क्वारंटाईन संपतंय तेव्हा आज आपण घरी जाऊया. त्या संध्याकाळी ते रानातली सर्व कामं आटोपून गावातल्या घरी आले. कडक ढिले पुन्हा कडक अशा चक्रात लॉकडाऊनचे बंधन अडकत राहिले. बाहेरून आलेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानेच प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला. अगोदर बाहेरून येणाऱ्याला सक्तीचे क्वारंटाईन केले जात होते. रेड झोनमधून कोल्हापुरात यायचं असेल तर स्वॅब तपासणीचा अहवाल येईपर्यंत जिल्हा रुग्णालयात, खाजगी रुग्णालयात, आयसोलेशन वॉर्डमध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन पुन्हा सक्तीचं करण्यात आलं. कारण काही दिवसांपूर्वी स्वॅब घेतलेल्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन न करता घरी पाठवून देण्यात आलं होतं. पण जेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आले तेव्हा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. त्यावेळी गोंधळ झाला. या पार्श्वभूमीवर क्वारंटाईनचं हे धोरण अधिकच कडक झालं. या साऱ्या प्रक्रिया पूर्ण करून आईबाबांना गावी आणणं परसूला जिकरीचं वाटू लागलं. आता थांबणं शक्य नव्हतं. जवळपास 3-4 महिन्यांचा काळ लोटला होता. आता नियमानुसार जिल्हा प्रवेशास परवानगी मिळालीच आहे तर प्रक्रिया पूर्ण करूया असा विचार त्यानं रखमाजवळ बोलून दाखविला. हे बघ, मी प्रदीपकडं नेट कॅफेत जातो आणि आईबाबांचं पास तयार करून घेतो. होय, लवकर करा. आणूया आपल्या घरी त्यांना. खूपच अडचणीत असतील. तिनं अधीरतेनं मन मोकळं केलं. तसा परसू नेट कॅफेत गेला. त्याने आवश्यक ती कागदपत्र प्रदीपकडे दिली. पाससाठी अर्ज केला. 2च दिवसात पास मंजूर झाल्याचा प्रदीपचा फोन आला. परसू, पास झाले आहेत, प्रिंट घेऊन जा. तसा परसूच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने सायकलवर टांग मारली आणि प्रदीपकडून पास ताब्यात घेतले. त्याच्या मूळ इमेज ताईच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या आणि तिला फोन केला. ताई, मी परसू बोलतोय. आईबाबांचं जिल्हा प्रवेशाचं पास मी तुझ्या व्हॉट्सअपवर पाठवले आहेत. हे बघ, त्याच्या प्रिंट काढून घे आणि उद्या त्यांना एखादी भाड्याची 4 व्हीलर ठरवून गावाकडे पाठवू. मी टोल नाक्यावर त्यांना भेटतो. पण या सगळ्या गोष्टींचं नियोजन आजच कर. बरं आहे बाबा, मी व्यवस्था करते आणि पाठवून देते, म्हणून तिनं फोन बंद केला. परसूनं घरी आल्या आल्या आपल्या खिशातले पास रखमाला दाखवले. पासकडे पाहूनच आईबाबांची भेट झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसू लागला. बरं, चहा टाक. घोटभर चहा पितो आणि मळ्याकडे जातो. उद्या आईबाबा येतील तेव्हा माझा अख्खा दिवस जाणार आहे. वैरणीची भर करायला पाहिजे. चहा घेतला आणि थेट मळा गाठला. रानात अर्धी कच्ची घात होती. पायाला अजून चिखल पेंटलत होता. पण दुसरा पर्याय नव्हता. तसाच तो उसात शिरला आणि वाकूनच त्यानं अलगद पाला काढायला सुरुवात केली. आईबाबांना नाक्यावरची कागदपत्रांची पूर्तता करून कोल्हापूरला न्यायचं. तपासणी करून घ्यायची. अहवाल येईपर्यंत त्याने दिलेल्या विलगीकरण केंद्रावर राहायचं आणि रिपोर्ट आला की त्याप्रमाणे पुढचा निर्णय घ्यायचा. या विचारांच्या तंद्रीत त्याचा पाला केव्हा खेसून झाला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. 40भर मोदळं पाला काढला. बिंड बांधून आणून टाकलं. पण एवढ्यावर भागल असं त्याला वाटलं नाही. कारण त्याचं पुढील 2-3 दिवस असंच वाया जाणार होतं. त्याला रानात सुद्धा येता येणार नव्हतं.
थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा अंगात त्राण नसतानाही त्याने पाला काढण्याचा सपाटा लावला. त्या दिवशी दिवसभर तो पाला काढत होता. 50-60 मोदळं पाला काढून झाला. त्याचे बिंड आणताना त्याच्या नाकी नऊ आलं. अंधार पडला. मळकरी धारा पाणी आटोपून घरच्या वाटेला लागले. त्याच्या अंगणातील सायकल बघून परसून अजून धारा काढल्या नाहीत हे ताडून त्याचा चुलत भाऊ रामा शेडात आला. का रे, आज का वेळ केलास? रामानं विचारलं. बरं झालं बाबा भेटलास, नाहीतर संध्याकाळी मी तुझ्याकडेच येणार होतो. परसू उत्तरला. का, काय झालं? काय अडचण आहे काय? रामानं परसूची अधीरता बघून विचारलं. काय नाही, मी 2-3 दिवस रानात येणार नाही. उद्या आईबाबा पुण्याहून येतात. त्यांना तपासणी नाक्यावर घेऊन मला पुढं कोल्हापूरला जावं लागणार आहे. बरं मग? रामानं विचारलं. मग काय, मी 4 दिवस पुरेल इतकी वैरण काढली या. तेव्हा तू फक्त 3-4 दिवस धारा पाणी आणि शान घाण काढायला तेवढी मदत कर. त्यात काय एवढं, तू बिंदात जा, काय काळजी करू नकोस. परसू आणि रामा चुलत भाऊ अडीअडचणीला नेहमीच एकमेकांना मदत करायचे. संकटकाळी धावून यायचे. रामानं आधार दिल्यानं परसू निश्चिंत झाला. तू चल, मी येतो, म्हणून परसूनं त्याला पुढं घालवला. आपलं सगळं काम आटोपून तोही गावात आला. 7 वाजून गेल्यानं डेअरीची गाडी गेली होती. तो सरळ घरी आला. तांब्यावर दूध त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटून टाकलं. हातपाय धुवून 2 घास खाऊन निवांत टीव्ही समोर पडून राहिला. आईबाबांना आणायच्या विचाराने त्याला लगेचच सुखाची गाढ झोप लागली. अहो, टीव्ही कोणी बंद करायचा? रखमा बोलली. पण तो गाढ झोपी गेला होता. तेव्हा तिनंच टीव्ही बंद केला आणि भांडी घासायला तीही मागील दारी निघून गेली. सकाळी 8 वाजताच ताईचा फोन आला. परसू, 8 वाजेपर्यंत आईबाबा टोल नाक्यावर येतील, तू तिकडे जा. बरं बरं. परसू तयारीतच होता. ताईनं पहाटे 4 वाजता आईबाबांना स्पेशल गाडीनं धाडलं होतं. जवळजवळ 5 तासांचा प्रवास असल्यानंच तिनं तासभर अगोदर त्याला सावध केलेलं. परसूनं ज्ञानू काकाला रिक्षा घेऊन बोलावलं आणि टोल नाक्याकडे गेला. अर्ध्या 1 तासात आईबाबांची गाडी आली. परसूनं त्यांचं प्रवेशपत्र दाखवून काकाच्या रिक्षातून जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. वेळ सकाळची, त्यामुळे गर्दी व्हायच्या अगोदर स्वॅब देऊन तपासणी करायची आणि आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आईबाबांना विलगीकरण कक्षात सोडून गावी परतायचं, असा त्याचा बेत होता. वास्तविक त्यानं एकटं सोडून परत येणं त्याच्या जीवावर आलं होतं. पण त्यांच्याबरोबर राहायला त्याला परवानगी नव्हती. रुग्णालयात तशी गर्दी नव्हती. तिथं परसूच्या मित्राची बायको सुहासिनी वहिनी या आरोग्यसेविका होत्या. त्यामुळे तिच्या सहकार्यानं त्यानं पटकन स्वॅबचं सोपस्कार पूर्ण करून घेतलं व जवळच्याच विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये 3 दिवसांकरता विलगीकरण कक्षात पाठवण्याबाबत सूचना कर्मचाऱ्यांना दिली. आता परसूच्या काळजीत अधिकच भर पडली. आता दोघांना वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहावं लागणार होतं. असे एकट्यानं परक्या ठिकाणी राहायची त्यांना सवय नव्हती. परसूनं त्यांना समजावलं. सुहासिनी वहिनीनेही आधार दिला आणि त्यांना हॉटेलच्या विलगीकरण कक्षात सोडून परसू जड अंतकरणानं गावी परतला. दुपार टळून गेली होती. त्यामुळे घरात आल्या आल्या त्यानं थंडगार पाण्याच्या 2-4 बादल्या अंगावर वतून घेतल्या. घसा अंग पुसलं. अर्धी 3 कोरा भाकरी खाल्ली आणि सायकलवरनं मळ्याचा रस्ता जवळ केला. पण डोक्यात मात्र आईबाबांचा विचार थैमान घालत होता. 3 दिवस कसं जाणार? आता त्याला हे 3 दिवस खूप मोठे वाटत होते. या कोरोनानं आणखी काय काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे. इथे सगळेच भरडले जात आहेत. पोलीस, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, प्रवासी आणि घरात डांबून ठेवलेले सर्वसामान्य नागरिकही. पण याला आता तरी काही इलाज नव्हता. 3 दिवस संपण्याची तो आतुरतेनं वाट बघत होता. 3 दिवसाची वैरण अगोदरच काढून ठेवल्यामुळे वैरणीचा तसा त्रास नव्हता. दिवसभर शेडमध्ये फक्त मोबाईलमध्ये अहवालाचे रिपोर्ट काय येतात यावर त्याचं बारीक ध्यान होतं. त्यामुळे सारखा तो मोबाईलशी चाळा करीत होता.
अचानकपणे मेसेज अलार्म वाजला आणि पटकन त्याने मोबाईल उघडून मेसेज वाचला. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गडबडीत त्यानं हातपाय धुतलं. रामाला फोन करून संध्याकाळी धारा काढण्यास सांगितलं. लगेचच ज्ञानू काकाला फोन केला आणि 80च्या स्पीडनं सायकलवरून घरी आला. कपडं बदललं. तोपर्यंत काका घरी आला. त्याला घेऊन आईबाबांना आणण्यासाठी तात्काळ कोल्हापूर गाठलं. विद्यापीठाच्या हॉस्टेलमधून दोघांना सोबत घेतलं. त्यांचे अहवाल दाखवून होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घेतले व गाव जवळ केलं. आई बाबा दोघेही चांगलेच भेदरून गेलेले, पण आता आपल्या गावात आल्यानं एक प्रकारचं समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. रिक्षा दारात येताच रखमा गडबडीत बाहेर आली. थांब, परसूनं तिला बजावलं. अगोदर गरम पाणी कर, आंघोळ करू दे त्यांना, मग पाया पड. त्याचंही बरोबर होतं. संसर्गाची जणू काही त्याने धास्तीच घेतलेली होती. यावर खबरदारी हाच एक उपाय होता. नवऱ्याचा आदेश प्रमाण मानून तिनं पाणी तापवून दिलं. आईबाबांनी गरमागरम पाण्याने आंघोळ केली आणि 14 दिवसांसाठी पुन्हा आपल्याच घरात होम क्वारंटाईन झाले. असं बसून राहणं त्यांच्या रक्तात बसणारं नव्हतं, पण त्याचा इलाज नव्हता. परसूनं त्यांना समजावलं, तसं त्यांनी ते मुकाटपणे मान्य केलं. कोरोना लढ्यासाठी विविध समाजाच्या लोकांनी, संस्थांनी लाखात देणग्या दिल्या होत्या. सुसज्ज व प्रभावी यंत्रणा उभारण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता. लोक जात, धर्म, वंश, पंथ विसरून कोरोनामुक्तीसाठी धडपडत होते. 4 लॉकडाऊन पाळूनही कोरोना आटोक्यात येत नव्हता. रुग्णसंख्या वाढतच होती, पण बरं होण्याचा वेगही प्रचंड होता. त्यात जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्याने आणि रेड झोनमधून लोक आल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण होतं. एसटीनंही आता हळूहळू जिल्ह्यातल्या जिल्ह्यात फेरायला सुरुवात केली होती. नव्हे ती गरज होती. कोरोनाविषयी बऱ्यापैकी प्रबोधन झाल्याने नियम व अटी पाळून आता लॉकडाऊनची वाटचाल अनलॉकडाऊनकडे करण्याचा शासनाचा मानस होता. लस निर्मिती हाच यावर प्रभावी उपाय आहे हे सर्वांनाच माहीत होतं, पण पी हळद आणि हो गोरी अशी ही प्रक्रिया नाही याची जाणीव सर्वांनाच असल्यानं कोरोनासोबत पण जबाबदारीनं जगायचं, नियम पाळायचे, अडलेले जीवनचक्र पुन्हा मार्गस्थ करायचे असा विचार करून जनता हळूहळू अनलॉकच्या दिशेनं प्रवासासाठी सिद्ध झाल्याचं जाणवत होतं. आता तर तालुक्यातून रुग्ण सापडू लागले. कोरोनानं संपूर्ण जिल्ह्याभर आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर काही निमशहरी भागातून तर काही तालुक्यातील मोठ्या वसाहतीच्या गावातून ही रुग्ण आढळून येऊ लागल्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. लॉकडाऊन काळात जे जपले, ज्याला रोखले, त्याला आता कसं थोपवायचं असा सार्वत्रिक प्रश्न वृत्तपत्रातून चर्चेला जाऊ लागला. ज्या शहरात, ज्या गावात, ज्या गल्लीत रुग्ण सापडेल तेथील संपूर्ण परिसर पत्रे मारून सील केला जाऊ लागला. स्वयंस्फूर्तीने 3 दिवसाचा, आठवड्याचा लॉकडाऊन पुन्हा नव्याने पाळला जाऊ लागला. या निबार बातम्या परसूच्या आता सरावाच्या झाल्या होत्या. आईबाबा घरी आल्याने त्याचा जीव भांड्यात पडला होता, पण त्यांनी बाहेर पडू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यानं रखमावर टाकली. आकाशात ढगांचा पत्ता नव्हता. पावसानं 10-15 दिवस झालं वड दिली होती. 20%च उद्योग जगत सुरू झालं होतं. शाळा महाविद्यालय सुरू होण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळं पुन्हा शिवागुरुजी आणि मनोज सर्व विश्वनाथला सोबत घेऊन मळ्याकडे जाण्याचा विचार त्याच्या डोक्यात चमकला. तसा क्षणाचाही वेळ न दवडता त्यानं शिवागुरुजींना फोन केला. गुरुजी, आजपासून पुन्हा रानात येणार काय? काय येणार नाही, नक्की येणार, गुरुजींनी प्रत्युत्तर दिलं. तसा परसूने मनोज सरांना व विश्वनाथलाही निरोप द्यायला सांगितलं व बरोबर 11 वाजता तयार राहायला सांगितलं. रखमानं गरमागरम भात आमटी आईबाबांना त्यांच्या खोलीत नेऊन दिली. परसूलाही जेवायला वाढलं. दूध, भात, भाकरी यथेच्छ खाऊन नव्या उमेदीनं तो रानाकडे जायला उठला. सायकल काढली आणि मार्गस्थ झाला. वाटेत मित्रमंडळी अगोदरच थांबली होती. त्यांना सोबत घेऊन हा मेळा जवळपास 15 दिवसांच्या विसाव्यानंतर आज पुन्हा रानवाटेने मळ्यात आला. नेहमीप्रमाणे परसूने त्यांना बसायला भटार दिलं, खेळायला कॅरम दिला आणि आपल्या वैरणकाडीच्या कामाला निघून गेला. 2-3 दिवसाच्या उन्हानं रानात आता घात ही चांगली आली होती.
उसात थोडी ओल होती. तशा चिखलगुट्ट्यातच परसूनं वैरणीची बेगमी केली. तोपर्यंत ट्रॅक्टर घेऊन बशीर आला. पांदीतल्या रस्त्याने येतानाच त्यानं हॉर्न वाजवून परसूला सावध केलं होतं. तसा परसू उसातून बाहेर आला. परसूनं त्याला सांगितलं, हे बघ बशीर, पहिल्यांदा रोटर मार आणि मग 2.5 फुटाची सरी सोड. आता रान चांगलं वाळलंय, त्यामुळं काहीच अडचण नाही. ठीक आहे, पण तू खुरपं घेऊन ये. प्रत्येक मुरडाला वसान काढायला पाहिजे. बसऱ्यानं परसूला सांगितलं. तसं परसूनं पाल्याचं 2 बिंड बांधलं, 2 हेलपाट्यातच शेळात आणून टाकलं आणि वसान काढायसाठी खुरपं घेऊन गेला. अर्ध्या 1 तासात सगळं रान रोटर मारून झालं. तसं बसऱ्यानं ट्रॅक्टरला नांगर जोडला आणि सरी सोडायला सुरुवात केली. रानाची पट्टी उभी असल्यानं सरी झपाट्यानं सुटत होती. प्रत्येक मुरडानाला परसू खुरप्यानं वसान काढीत होता. तसा पुन्हा नव्या जोमानं बसऱ्या ट्रॅक्टर घेऊन जात होता. पुढच्या अर्ध्या तासातच सरी सोडून झाली. त्यानं हिशेब सांगून गावची वाट धरली. परसूही शेडकडं आला. मित्रांनी कॅरमचा डाव गुंडाळला होता. भटाराच्या घड्या घालून त्या दांडीवर टाकल्या आणि गावाकडे जाण्याच्या तयारीनं उठले. परसू त्यानं म्हणाला, सरांनो, तुम्ही व्हा पुढं. मला अजून काम आहे. अजून वैरणीची कुट्टी करायची आहे, शान घाण काढायचं आहे, धारा पाणी करायचं आहे. बराच वेळ लागणार. नको, आम्ही थांबतो की मग, शिवागुरुजी म्हणाले. परसू, आम्ही तुझ्याबरोबर थांबतो. आमचं काय पुढं काम आहे वय, आपण बरोबरच जाऊया. मनोज सरांनी शिवागुरूंच्या सुरात सूर मिसळला. परसूनं मानेनंच होकार देऊन त्यानं पिंपळाखाली बसायला सांगितलं. परसूनं आपल्या हाताला गती दिली. झमाझम काम आटोपण्याचा सपाटा लावला आणि 20 मिनिटातच धारा पाणी करून तो मोकळा झाला. आज त्याची काळजी मिटली होती. रान सरी सोडल्यामुळं अखीव रेखीव आणि देखणं दिसत होतं. त्यामुळे तो भलताच खुशीत होता. समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. त्यानं दुधाच्या किटल्या सायकलला अडकवून मित्रांना चला जाऊया म्हणून साथ घातली. तसे सर्वजण रानवाटेनं ओढ्या वगळीतनं मुख्य रस्त्यावर आले आणि झमाझम पावलं टाकीत त्यांनी गाव जवळ केलं. आता ग्रंथ वाचनही संपलं असल्यामुळं आपल्या घरातच टीव्हीवरील मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. त्यामुळे प्रत्येकानं गावात येताच मुकाट्यानं आपल्या घराचा रस्ता धरला. अनलॉक आता 3 टप्प्यात होणार असल्याची घोषणा टीव्हीवर झाली. तसा परसूनं निश्वास टाकला. अगं, बघितलंस का, आता आपण हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर पडणार असून तसं शासनानं जाहीर केलंय. म्हणजे काय हो, रखमानं विचारलं. तसं त्यानं तिला बातमीत ऐकलेलं सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. गेल्या काही महिन्यापासून घराच्या आत लॉक असणारा देश आता यातून टप्प्याटप्प्याने अनलॉक होणार आहे. हळूहळू लॉकडाऊन हटवला जाऊन सवलती दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल खुलं करण्यात येणार आहेत. पण संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये मात्र अजून लॉकडाऊन कायम राहणार आहे. शाळा महाविद्यालयांचा निर्णय जुलैमध्ये घेतला जाणार आहे. अर्थात हा दुसऱ्या टप्प्यातला निर्णय असणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय वाहतूक, मेट्रो सेवा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, एंटरटेनमेंट पार्क, सभागृहे, नाट्यगृहे, बार, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि इतर कार्यक्रमांचा निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजे 3 टप्प्यात हळूहळू संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर आणलं जाणार असून त्यातही एक अट घातली आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच याबाबतचा निर्णय होईल. तोपर्यंत या सेवा बंदच राहतील, असं परसूनं तिला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यातलं थोडंफार कळल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. बरं झालं बाई, हळूहळू का असं ना, पण आता हे थांबलेलं रहाटगाडगं सुरू होईल. होईल, नक्की होईल, परसूनं तिला आधाराचा शब्द दिला. सर्वांची जेवणं झाली. आईबाबांची चौकशी करून त्यानं जमिनीवर अंग टाकलं. लॉकडाऊन अनलॉककडे ही बातमी वाऱ्यासारखी प्रसारमाध्यमातून देशभर फिरली. तशी कानात वारं गेल्यासारखी सारी जनता लॉकडाऊन उठायच्या अगोदरच सैरभैर झाल्यासारखी वावरू लागली.
जणू काही नियमांचा त्यांना विसर पडला. लोक रस्त्यावर गर्दी करू लागले. मास्क वापरण्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करू लागले. फिजिकल डिस्टन्स तर फक्त नावालाच उरले. भाजी मंडी, दुकाने गलबलून गेली. दिवसामागून दिवस सरत होते. सरकारही टप्प्याटप्प्याने लोकांना परिस्थिती बघून सवलती देत होते आणि लोक त्याचा गैरफायदा घेत होते. रुग्णसंख्या तासागणिक वाढत होती. खऱ्या अर्थानं या लॉकडाऊनमुळं आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. या साऱ्या प्रयत्नावर आता पाणी फिरत होतं. संसर्ग धीम्या गतीने पण सगळीकडे पसरत होता. जिल्हा, तालुका, गाव, गल्ली असा त्याचा प्रवास अगदी गावागावापर्यंत, खेड्या पाड्यांपर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत सुरू झाला. आता मात्र परसूसह गावाचाही धीर सुटायची वेळ आली. रोज वाचायला मिळणाऱ्या या बातम्या उरात धडकी भरवणाऱ्या होत्या. गावाच्या पंचक्रोशीत कोरोनाने दार ठोठावले होते. आता तो आपल्या गावात येणार, आपण आता त्याला कसं रोखायचं असा प्रश्न त्याच्या संवेदनशील मनाला पडला होता. अखेर व्हायचं तेच झालं. गावात एकदाचा कोरोना दाखल झाला. बाहेरगावहून आलेल्या गावातील एका तरुणाला ताप, थंडीबरोबर घशाच्या खवखवीचे लक्षण दिसू लागले. तसं त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यासह त्याच्या घरातील सर्वांना क्वारंटाईन केलं गेलं. त्याची संपूर्ण गल्ली पत्रे मारून सील केली. गावात पोलिसांचा वावर वाढला. रस्त्यानं फिरणं पुन्हा मुश्किल झालं. तोपर्यंत दुसऱ्या एका कामगाराला कोरोना झाल्याची बातमी आली. त्याच्याही कुटुंबातील सर्व लोकांना स्वॅबसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. संपूर्ण कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण गावावर भीतीची छाया पसरली. परसूनं तात्यांना फोन केला. तात्या, हॅलो तात्या, सुरक्षा समितीची मीटिंग घेऊया. आता काय आपलं खरं नाही. तसा तात्यानंही त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्या रात्रीच ग्राम सुरक्षा समितीची मीटिंग झाली. सगळ्या सदस्यांनी आपली मतं हिरिरीनं मांडली. आता अजिबात बेपर्वाईनं वागायचं नाही. नियम तोडायचे नाहीत. जिल्हा प्रशासनानं पुन्हा 8 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. तो कडक पाळायचा. तात्या सगळ्यांना उद्देशून बोलत होते. सगळे सदस्य खाली मान घालून ऐकत होते. ज्या कोरोनाला रोखण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न केले, शेवटी त्यांना आपल्या गावात प्रवेश मिळवलाच. सर्वांचाच आता नाईलाज झाला. त्याच्यानंतर आप्पा, पोलीस पाटील, शिवागुरुजी, मनोज सर सर्वांची गंभीर भाषणे झाली. परसूही बोलला. ग्रामस्थ बंधूंनो, काळ मोठा कठीण आहे. आता आपणच आपले रक्षक बनूया. स्वतः नियम पाळूया, इतरांना पाळायला लावूया, स्वतःचं रक्षण करूया. आपल्या कुटुंबालाही या कोरोनापासून वाचवूया. आता आपल्याला याशिवाय गत्यंतर नाही. लॉकडाऊनचं हे चक्र असंच चालू राहील. रुग्ण सापडतील, बरेही होतील, पण विषाची परीक्षा कशाला घ्यायची. आपण स्वतः दक्ष राहून नियम पाळून कोरोनाला थोपवूया. लस निर्मितीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. त्याला लवकर यश मिळू दे अशी प्रार्थना करूया. परसूचं हे बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले. त्याची ऊर्जा, उत्साह आणि आशावाद सर्वावर प्रभाव टाकून गेला. शेवटी मनोज सरांनाही राहवलं नाही. सर बोलायला उभे राहिले. आजच्या मीटिंगला उपस्थित सरपंच तात्या, आपले मार्गदर्शक आप्पा, पोलीस पाटील आणि आपण सर्व बंधूंनो, परसूनं किती कळकळीनं आपल्या भावना व्यक्त केल्या हे आपण ऐकलं. आपल्या देशावर आलेलं संकट खूपच भयानक आहे. जवळपास गेले 4 महिने सारा देश लॉकडाऊनच्या दाहक वणव्यात होरपळून निघत आहे. सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन सुद्धा कोरोनानं गावात प्रवेश केला आहे. आता तो आपल्याला त्रास देणार. आजपर्यंत जे आपण टीव्हीवर पाहत होतो, रेडिओवर ऐकत होतो, पेपरात वाचत होतो, ते आता आपल्यात होतं की काय अशी भीती वाटत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून अनलॉकमुळे संसर्ग वाढला, पण त्याला लोकच जबाबदार आहेत. सरकारनं अनलॉक टप्प्याटप्प्यानं का सुरू केलं, तर आपलं जनजीवन सुरळीत व्हावं, आपल्याला नियम पाळून कामावर जाता यावं, बाजार करता यावा, घरात राहून लोक उपासमारीने मरू नयेत,
हाच यामागचा उद्देश होता. पण आता घरात बसावं तर उपासमार, बाहेर पडावं तर कोरोनाची भीती. मग नेमकं काय करायचं लोकांनी? पण खरंच परसूसारखे युवक आपल्यात आहेत, जे जिद्दी आहेत, धाडसी आहेत आणि जबाबदार आहेत. त्यांना ग्रामसुरक्षेची काळजी आहे. त्यांची गाव वाचवण्यासाठीची धडपड वाखाणण्यासारखी आहे. आपण आता घाबरायचं नाही, रडायचं नाही, तर कोरोनाबरोबर लढायचं. फक्त लढायचं नाही तर कोरोनाला हरवायचं. सर्व नेते मंडळी आणि स्वयंसेवक सरांचे विचार कानात प्राण आणून साठवत होते. एक हुशार, उमदा, धाडशी शेतकरी जर गावासाठी एवढं करत असेल तर आपणही कोरोनामुक्तीच्या लढ्यात नियमास बांधील राहून सामील झालं पाहिजे. हा सरांचा विचार सर्वांना मनोमन पटल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. सरांचं बोलणं संपता सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शेवटी सरांनी सांगितलं, मित्रांनो, सार्वत्रिक लसीकरण हाच कोरोनावरचा अंतिम आणि प्रभावी उपाय आहे. पण मग ती लस केव्हा येणार? आप्पांनी विचारलं. संशोधन सुरू आहे. आपणास लस निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यातही यश मिळालं आहे. पण हे सारं किचकट काम आहे आणि आपणास आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. भाषणाकडून गप्पांकडे सरकलेल्या मैफलीत परसूनं पुन्हा तोंड घातलं. आपण आपल्या कामात राहायचं बघा. रानात जायचं, पोरांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यायचं, वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्यायची, तशीच लहान पोरांची पण काळजी घ्यायची. मंडळीनो, मनाच्या शांतीसाठी अध्यात्म जितकं गरजेचं आहे तितकेच शिक्षण आणि विज्ञानही महत्त्वाचं आहे. धर्म आणि जातीच्या नावावर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. तर या शतकात पदार्पण केलेल्या आपण सर्वांनीच विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे. कोट्यावधी रुपये खर्चून आपण मंदिरांचा जीर्णोद्धार करतो, तसाच समाज विकासाचं केंद्र असणाऱ्या ज्ञान मंदिराची उन्नती होणंही आवश्यक आहे. यासाठी आपण प्रयत्न करूया. जगाची समीकरणं बदललेल्या या महामारीत विलगीकरणासाठी आज शाळाच कामाला आल्या. तेव्हा आपण आरोग्य सांभाळूया, कारण हे वर्ष फक्त निरोगी राहण्याचं वर्ष आहे. तेव्हा सर्वजण स्वतःला, कुटुंबाला आणि आपल्या गावाला जपूया. आपण आपल्या मर्यादा पाळूया. संयम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आत्मनिर्भर बनूया. लस येईल तेव्हाच कोरोनाचं उच्चाटन होईल. पण स्वीकारलेल्या आरोग्यविषयक सवयी आपण आयुष्यभर जपूया. निरोगी, सदृढ आणि संपन्न बनूया. त्याच्या या अशा अर्थपूर्ण, हृदयाला हात घालणाऱ्या, आशेची, उत्साहाची उर्मी आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या सकारात्मक प्रवाही बोलण्यातच मीटिंगची सांगता झाली. लॉक अनलॉकचे प्रश्न अनुत्तरित ठेवून. धन्यवाद. आज इथे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित लॉकडाऊन या कादंबरीची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.